मित्रांनो, पाहू शकता शशिकांत सरांचा पहिलाच दिवस आहे ट्रेनिंगचा. तर मी हे सांगतोय की बऱ्याच जणांना ऍक्सेलेटर, ब्रेक, क्लच कशा प्रकारे ऑपरेट करायचा, पायाची पोझिशन कशी असावी हे माहीत नसतं. मी स्वतः आता तुम्हाला दाखवतोय शशिकांत सरांचे पाय. तर सर, तुम्हाला उजवा पाय जो आहे बरोबर, तो ऍक्सेलेटर आणि ब्रेकच्या मध्ये तुम्हाला टाच ठेवायची, बरोबर. येस, ही अशा प्रकारे तुम्हाला टाच ठेवायची, बरोबर. हा ऍक्सेलेटर समोरच्या पंजानी प्रेस करायचा आणि बरोबर समोरच्या पंजानीच ब्रेक ऑपरेट करायचा. येते लक्षात? थोडंसं पाय तिकडे घ्या. हा, दोघांच्या मध्ये डिस्टन्स पाहिजे सेम. घ्या बरं ऍक्सेलेटर ए, थोडं पाय पुढे घ्या. हा ए झाला, हा बी झाला, समजतंय? हा ए, हा बी, अशा प्रकारे ऑपरेट करायचं. काही जणांचे पाय लांबी रुंदीला लहान असतात. जर तुमचा पाय पोचत नसेल तर तुम्ही थोडंसं पाय उचलून ए अँड बी करू शकता. थोडंसं पाय पुढे घ्या. हा, आता ऑपरेट करा ए अँड बी. हा ऍक्सेलेटर आणि हा बी, समजतंय? असं उचलून ऍक्सेलेटर दाबायचं नाही आणि असं उचलून ब्रेक दाबायचा नाही. प्रेशर जास्त पडेल आणि जोरात ब्रेक दाबला जाईल, बरोबर. आणि डावा पाय जो आहे तो फक्त क्लच साठी युज करायची. टाच खाली आणि पंजावर दाबा एकदा क्लच, सोडा क्लच. व्हेरी गुड, समजते? अशा प्रकारे ए, बी आणि सी ऑपरेट करायचे. उजव्या पायाने ऍक्सेलेटर आणि ब्रेक ऑपरेट करायचा, डाव्या पायाने फक्त क्लच यूज करायचे. ह्या पायाला तिकडं, या पायाला इकडं आणू नका. ओके.